तर ज्योतिबाचं दर्शन मस्तपैकी झालंय आणि आता आपण निघालेलो आहोत पन्हाळ्याला जायला. आता आपण जिथे पोचलोय ना तिथून पावनगड आहे 8.5 किलोमीटर अंतर, पन्हाळगड आहे 5.5 किलोमीटर अंतर आणि मसाई पठार आहे 11 किलोमीटर अंतर. आपण आता पन्हाळगडावर पोचलोय. इथे आहे 4 दरवाजा, धर्माकोटी इथे आहे, नायकिणीचा सज्जा इथे सरळ आहे. आपण इथे फोटो काढायला थांबलेलो. किल्ले पन्हाळगड आणि इथे असं तोफ उभी केली छोटीशी. इथे कर द्यायला थांबलोय आम्ही. किती आहे दाखव. 40 रुपीज एका गाडीचे 20 रुपीज. 40 रुपीज. इथे आहे श्री बाजी प्रभू यांचा पुतळा. पन्हाळगडावर सज्जाकोटीला आलो आहोत. ते इथे आहे सज्जाकोटी, इथे जात आहोत आपण. गाड्या इथे पार्क केल्या आहेत. इथे ना प्रत्येक पॉईंटवरती गाड्या येतात. तर तुम्हाला इथे जर पन्हाळगडावर फिरायला यायचं असेल ना तर प्रिफर करा की तुमची बाईक, स्कूटी किंवा 4 व्हीलर घेऊन या, जेणेकरून तुम्हाला हे सगळे पॉईंट करायला बरं पडेल. कारण की या एका किल्ल्यावरती हे असे बरेचसे पॉईंट आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण आलेलो आहोत सज्जाकोटीला. तर इथे हे समोर जे दिसतंय हे आहे सज्जाकोटी. पावसाळ्यात पण बरेच असे पर्यटक येतात आपल्यासारखे. जो खालून व्ह्यू होता ना तो हा वरून आहे आणि सुंदर आहे, एक नंबर आहे. हे ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढा त्याचा इफेक्ट नाही दिसणार. ॲक्च्युअल जेव्हा आपण इथे येतो ना आणि हे सगळे दृश्य बघतो ना तेव्हा कळतं की काय आहे. डोळ्यांचं पारणं फिटून जातं हे असे नजारे बघून. सगळे इथे येण्याचं सार्थक होतं. जेवढं डोळ्यात भरून ते कॅप्चर करता येतं ना तेवढं करायचं. मी तेच करतो. जेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ना त्याच्यापेक्षा जास्त मी माझ्या डोळ्यांमध्ये भरून घेतो ते सगळं. Yes.